नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमचा हाँगकाँगमधला डे 4 आणि आज आम्ही जातो आहे लंताऊ आयलंडला, जिथे आहे बिग बुद्धाचा स्टॅच्यू. आणि आम्ही आज जाणार आहोत केबल कारने. तर आम्ही दाखवू कसं जातो आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करू. तर आम्ही स्टे करतो आहे रॅमलर गार्डन हॉटेलमध्ये आणि हा आमच्या हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर आहे. इकडे शिप्स वगैरे येतात, त्यांच्यामध्ये सामान लोड वगैरे केलं जातं. आणि आता आम्ही जातो आहे बस पकडण्यासाठी. त्या बसने आम्ही जाणार आहोत स्टेशनला आणि तिथनं मग ट्रेन पकडून आम्ही जाणार आहोत केबल कारच्या स्टेशनला. तर हे हॉटेल एकदम भारी लोकेशनवरती आहे, जिथून डिझनीलँड पण जवळ आहे आणि सिटीमध्ये पण एक 10 ते 15 मिनटातच आपण जातो. आम्ही आता बसलेलो आहोत बसमध्ये आणि इथून आम्ही आता जातो आहे स्टेशनवरती. आणि इथे एक गोष्ट खूप छान आहे की इथे स्टँडिंग कोणी जात नाही बसमध्ये. जेवढ्या सीट्स आहेत तेवढ्याच लोकांना आतमध्ये एंट्री देतात. सीट्स फुल झाले की डोर बंद करतात आणि बस निघते. आता आम्हाला पकडायची आहे ही ऑरेंज लाईन, जिथून आम्हाला जायचं आहे तुंगचुंगला आणि तिथून आम्हाला केबल कारच्या स्टेशनवरती जायचं आहे. आणि हीच लाईन सेम ह्याच लाईनने आपण डिझनीलँडला जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला सनीवेला उतरावं लागतं आणि तिथून मग आपल्याला डिझनीलँड रिसॉर्ट लाईन मिळते आणि त्याने मग आपण डिझनीलँडला जाऊ शकतो. छोटीच घे, 2 घे छोट्या. किती ml आहे बघ? 500 ml आहे. ते $12. ती 750 ml असते. तिकडे 750. हां, ती आहे ती. हां, 2 घे, 2. ठीक आहे. तर नॉंग पिंग 360 केबल कारच्या स्टेशनकडे जाण्यासाठी आपल्याला बी एक्झिट घेऊन बाहेर जायचं आहे. तर तिकडून आपण इझिली तिथे जाऊ शकतो. हे ॲरो फॉलो करत करत जायचं किंवा जिथं जास्त लोक चालले तिकडे जायचं. इझी. इथं काहीतरी खायला आहे, भाजतोय तो काहीतरी. बघूया ये. स्वीट पोटॅटो. तर आमचं दोन्ही वेचं आमचं क्रिस्टल क्लिअर वाली केबल कार आहे. आम्ही स्टँडर्डवाली घेतली नाही, पण बरेच लोक असं करतात की एक 1 वे स्टँडर्ड आणि 1 वे क्रिस्टल क्लिअर किंवा दोन्ही वे स्टँडर्ड. पण दोन्ही वे जर क्रिस्टल क्लिअर घेतली तर ती थोडी कॉस्टली आहे, पण वर्थ आहे असं मला तरी वाटतं. पण बघूया आता किती वर्थ आहे किंवा नाही आहे. तसं आम्हाला थोडा उशीरच झालेला आहे यायला, पण शक्य असेल तर तुम्ही सकाळी लवकर यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही एवढी गर्दी अवॉइड करू शकाल. नाहीतर मग दुपारनंतर वगैरे खूप गर्दी जास्त वाढते. पेनांगपेक्षा खूप मोठं आहे. आम्ही इथे पेनांग बोललो, पण ॲक्च्युली ते आम्हाला बोलायचं होतं लंकावीबद्दल. तर ते पेनांग नाही तर आम्ही लंकावीचं बोलत होतो. मोठी आहे केबल कार, लांबपर्यंत. असंच राहू दे ना. आपण तर ही जी केबल कार आहे ही 5.7 किलोमीटरची केबल कार आहे. तर ह्या केबल कारने आपल्याला अप्रॉक्सिमेटली 25 मिनिट्सचा वेळ लागतो वरती पोहोचण्यासाठी किंवा खाली येण्यासाठी.
तर ह्या बाजूला एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट पण दिसतंय ना. मला भीती वाटतेय त्यामुळे हलायचं पण नाही. आणि इकडे पूर्ण एअरपोर्टचा व्ह्यू येतोय आता. इथे खाली ट्रेकिंगचा पण रूट आहे. लोक ट्रेकिंग करून पण जाऊ शकतात पण खूप उंच आहे. हे जाते कोणतरी ट्रेकिंग करत आहे. तिथं कोणतरी ट्रेकिंग करत आहे. तर इथे खाली कोणतरी एकटाच चाललाय आणि ट्रेकिंग करत. हे इकडे वरती पण कोणतरी. अरे जातात लोक. तर आता आम्ही आलेलो आहोत नॉंगपिंग विलेज मध्ये. येस. ती स्टिक काढत आपली. तर इथे समोर आहे बिग बुद्धाचं टेम्पल, ज्याच्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून वरती जावं लागतं. ते पायऱ्या भरपूर होत्या त्यामुळे मग आम्ही हे स्किप केलं आणि मग आम्ही गेलो मॉनेस्ट्रीकडे. तर तिथली मॉनेस्ट्री खूप सुंदर आहे. इथे पण पूर्ण लँटन्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी. आणि मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या उदबत्त्या मी पाहिल्या. ह्या मॉनेस्ट्रीच्या बाहेर लावलेल्या होत्या आणि त्या खूप जास्त मोठ्या होत्या. आणि तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये की एवढ्या मोठ्या आपल्या इथं मिळत नाहीत किंवा मिळतही असतील पण मी कधी पाहिलेल्या नाही. तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि मॉनेस्ट्री खूप मोठी आहे ही. तर इथे आतमध्ये गेल्यावरती तिथे बसायला जागा आहे. तर शेखरने तिथे बसून घेतलं होतं. मम्मीच पूर्ण फिरून आले होते वरती, बघून वगैरे आले होते. आणि इथले ज्या मूर्त्या आहेत त्या पण टोटली डिफरंट आहेत. म्हणजे मी तर पहिल्यांदा अशा टाईपच्या बघितल्या आणि छान होतं हे. आणि शिवाय तिथे व्हेजिटेरियन ऑप्शन आहे खाण्यासाठी. रेस्टॉरंट आहे जिथे पूर्ण व्हेज मिळतं आपल्याला खाण्यासाठी. जर व्हेजिटेरियन लोक असतील तर तिथे जाऊन खाऊ शकतात. आणि टेस्ट पण खूप छान असते तिथली. तिथलं मँगो पुडिंग बेस्ट लागतं. आणि आता मी जाते आहे वरती मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये जाते आहे मी. आता आम्ही खाली जायला निघालेलो आहोत. आणि इथे खूप छान दिसत होतं. वेगवेगळ्या कलरचे कुलूप लावले होते हार्ट शेपचे. आणि आमच्यासोबत वरती येताना एक कोरियन फॅमिली होती. तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी वन वे फक्त घेतली होती केबल कार. आणि रिटर्न जाताना ते बसने जाणार होते. त्यांनी त्यांचं रिझन सांगितलं की बसने जाताना खाली 1-2 विलेजेस लागतात, ते खूप सुंदर आहेत बघण्यासाठी. तर त्यांना ते बघायचे होते म्हणून ते रिटर्न जाताना बसने गेले. पण आम्हाला हे माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही तर दोन्हीकडचं तिकीट काढलेलं होतं. आणि एक फायदा आमचा असा झाला क्रिस्टल क्लिअरचा की तुम्ही बघू शकता स्टँडर्डला किती गर्दी आहे. आणि आम्ही क्रिस्टल क्लिअरमध्ये आम्ही 3 जणच होतो. ते समोर ज्या आहेत त्या आणि आम्ही 2 जण. तर हे एक असं पर्सनल मिळाल्यासारखं झालं. जर त्याबद्दल तर आम्ही 2च गेलो असतो. कारण हे एक ह्याच्यामधला फायदा आहे. त्याला खूप मोठी लाईन होती तर तेवढा वेळ थांबावं लागलं असतं आम्हाला पण.
पूर्ण त्यांचं होईपर्यंत, आमचा नंबर येईपर्यंत. पण इथून आम्ही आत गेलो, आमचा नंबर लगेच आला कारण कोणीच नव्हतं. आणि राहिला प्रश्न वर्थ आहे का नाही याचा, तर डेफिनेटली क्रिस्टल क्लिअर केबल कार जी आहे ती वर्थ आहे, कारण व्ह्यूज खूप सुंदर येतात. मग तुम्ही 1 वे घ्या किंवा 2 वे घ्या, पण घ्या, नक्कीच घ्या. हेच बाजूला, खाली ॲटलिस्ट जाणार 1 वे तर. खाली समोर जाणार तिकडून खाली जाणार अमृता, तिकडे तोंड आहे. ही खाली चालली ना, मला खालच्या बाजूला पाहिजे. चाललो खाली. आपल्या तरी 60 फोटो स्टँडर्डला लय गर्दी आहे. हे काढलेलं बरं आहे. वाव, सेम सिंगापूरची आठवण आली मला. त्यापेक्षा पण भारी आहे. खतरनाक आहे. अरे सेम आहे. जागा नसणार तर कार जरी गेली ठीक आहे, सोडा आत नको, इथेच कुठेतरी जागा बसून बघून घेऊ. हे इथे स्टारबक्स आहे. हाँगकाँग वॉटर टॅक्सी आहे. हे ही वॉटर टॅक्सी आहे. हो जाऊ शकतो का आपण पण? हो. जायचं का तुला? कसा आहे व्ह्यू? व्ह्यू मस्त आहे, मस्त आहे. एक नंबर. मरीना बे सँड्सची आठवण करून देतं सिंगापूरमधलं. त्यापेक्षा पण भारी आहे ना थोडासा, म्हणजे कम्पॅरिझन नाही आहे दोन्हीचं. लाईट पण जास्त तिकडे. इथे बिल्डिंग्स जास्त आहेत अशा गोल, तिथे एवढ्या नाही आहे, ते तेवढ्यात तेवढा असं आहे. आणि लोकेशन आहे, हे आहे अवेन्यू ऑफ स्टार्स. आणि इकडे अवेन्यू ऑफ स्टार्स स्टारबक्स आहे, तिथे पण बसून आपण व्ह्यू एन्जॉय करू शकतो. पण तिथे आता फुल भरलेलं आहे, गर्दी आहे खूप. आणि त्यातल्या त्यात आज आहे संडे, त्यामुळे सगळे लोक इथे आलेले आहेत, गर्दी भरपूर आहे. पण हे रात्री खूप छान व्ह्यूज दिसेल, खूप छान. ही आहे वॉटर टॅक्सी हाँगकाँगमधली. वरती पण बसायला चेअर्स वगैरे आहेत त्यामध्ये. हो नाही करत आम्ही पण चाललो आता वॉटर टॅक्सीमध्ये. आणि ही वॉटर टॅक्सी ह्या टोकापासून ते त्या टोकाला नेऊन सोडते. आणि आम्हाला जायचं होतं जिथे तो व्हील आहे तिथे, तर मग तो त्या बाजूला होता. जर आम्ही ट्रेनने किंवा बसने जायच्या ह्याच्यात पडलो असतो तर ते खूपच उशीर लागला असता. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, आपण जाऊया वॉटर टॅक्सी. तिकडनं पण पायऱ्या. वॉटर टॅक्सीचे आम्हाला चार्जेस पडले होते पर पर्सन $50. कॉस्टलीच आहे, कॉस्टली म्हणजे भरपूर कॉस्टली आहे. कारण आम्ही मला वाटतं हार्डली 15 मिनटंच बसलो असेल ह्यामध्ये. तर 15 मिनटासाठी 500-550 रुपये देणं मला तरी खूप कॉस्टली वाटतं. पण ठीक आहे, वन टाईम एक्सपिरियन्ससाठी छान आहे. आणि एन्जॉय पण केला आम्ही, असं नाही की नाही केला. कारण वरती चेअर्स वगैरे होते. सुरुवातीला तर आम्हाला चेअर्स नाही मिळाल्या बसण्यासाठी, कारण भरपूर लोक आधी आमच्या गेले होते, कारण आमचं हो नाही सुरू होतं. तर मग तरी पण नंतर थोड्या वेळाने आम्हाला एक स्टॉप गेल्यावरती आम्हाला बसायला जागा मिळाली. पण बसायला जर जागा मिळाली ना तर खुर्च्या खरंच सगळ्या वर्थ आहे ह्यामध्ये बसणं. भले तुम्हाला पलीकडे जायचं नसेल तरी आमच्यासोबत बरेच लोक असे होते, त्यांनी काय केलं होतं की त्यांनी 2 वेचं तिकीट काढून घेतलं होतं. ह्याच्यामध्ये बसले, ते उतरलेच नाही, डायरेक्ट तिथं गेले, तिथनं डायरेक्ट रिटर्न इकडे आले. तर ते फक्त त्यांना एक एक्सपिरियन्स म्हणून ते बसले होते. पण छान होती वॉटर टॅक्सी, असं वाटतच नव्हतं की ती टॅक्सी आहे म्हणून. तर मस्त एक्सपिरियन्स आहे हा पण. फायनली आम्हाला पण चेअर्स मिळाला बसण्यासाठी. आणि बसल्यावरती खरंच खूप छान वाटत होतं. आता कसं वाटतंय?
असं इथं भारी आहे ही प्लेस. आता ऑलमोस्ट कव्हर झालं बघा सगळे लोक आहेत. नाही ते राहिलं ना माझं ती बोट ती वाली ती हर्बल वाली. अरे हे ह्याच्यासाठीचीच लाईन आहे बघ, खाण्यासाठी नाही आहे ती. खाण्यासाठी ही इथून लाईन आहे इकडं. आता नाही बसायचं आपल्याला. नाही अंधार पडू दे थोडासा. आम्ही व्हीलमध्ये बसणार होतो, आम्ही ऑनलाईन तिकीट्स पण काढले होते. पण आमचं असं झालं की आम्ही थोडा वेळ तिथे बसलो, थोडंफार आम्ही स्नॅक्स काहीतरी खाल्लं आणि तेवढ्या वेळात आम्ही बघितलं एक तर लाईन खूप मोठी होती, गर्दी भरपूर होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही केबिन लहान होती आणि एका केबिनमध्ये 6 लोक ते बसत होते आणि मग आम्हाला तसं ते नको होतं. मग त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण खालूनच बघूया थोडा वेळ आणि मग आम्ही तसंच बसून घेतलं थोड्या वेळ तिथेच आणि मग फक्त आम्ही बघत होतो, पण आम्ही बसायला मात्र काय गेलो नाही. तर इथं आहे ॲपलचं स्टोअर आणि खूप मोठं आहे, 2 मजली आहे पण खूप 3 मजली ॲक्च्युली 3 फ्लोअरचं आहे. खूप मोठं आहे, गर्दी पण खूप आहे आणि किती भारी केलेलं आहे. इकडे एक अशी बिल्डिंग आहे, इकडे एक बिल्डिंग आहे आणि मध्ये खाली रोड आहे, रोडच्या वरती असं मध्ये हे केलेलं आहे त्यांनी. भारी आहे. चीप आयफोन्स आणि हाँगकाँगमध्ये सगळ्यात चीप आयफोन्स मिळतात. iPhone 17 Pro Max. iPhone 17 Pro Max मे बी जाईल 1,16,000 15,000 256 GB वाला. आणि त्यातल्या त्यात दोन्ही पण ई सिम आहेत, त्याच्यामुळे बॅटरी पण मोठी येते चांगली. आणि सेम मला वाटतं फक्त हाँगकाँग आणि जपानमध्येच ई सिम. अच्छा, म्हणजे मी जेवढे पाहिले एशियामध्ये तर ह्या 2 ठिकाणीच आहेत आणि आम्ही तर मलेशियातनंच बाय केले दोन्ही फोन. कारण आमचं फिक्स नव्हतं की आम्हाला हाँगकाँगला यायचं आहे, मग त्यामुळे आम्ही बाय केलं तिथूनच. पण आमचं अचानक नंतर ठरलं, पण आता वाटतंय की अरे थांबायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. कारण ते फोन जर इथनं घेतले असते तर मग आम्ही इन्स्टा 360 नसतं घेतलं. तर आमचा डे 4 पण संपलेला आहे अशाच प्रकारे आणि छान होतं. कसं होतं? तर आम्ही उद्या जातो आहे मकाऊला आणि एक गोष्ट म्हणजे हाँगकाँगमधलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन खूप छान आहे. फक्त आपल्याला लागतं ऑक्टोपस कार्ड. कॅशवरती पण काम बघतं, पण ऑक्टोपस कार्ड असेल तर काम आणखी इझी होतं. आणि ऑक्टोपस कार्ड हे फक्त ट्रान्सपोर्टेशनसाठी नाही तर आपण त्याच्यानी रेस्टॉरंटमध्ये शॉप्समध्ये वगैरे पण यूज करू शकतो. खूप युजफुल कार्ड आहे. साईड करू आपण. 15 जातील. हे असं दिसतं ऑक्टोपस कार्ड.